Hello friends, welcome to GST Concept by GST School. Goods and Service Tax यातल्या बेसिक कन्सेप्ट आपण यामध्ये डिस्कस करणार आहोत. So this is a very first video which will give you an idea about the GST concept, very basic things I'm going to discuss. चॅप्टर नंबर 1 जो आपण CA फायनलच्या पुस्तकातून घेतला आहे तो आपण डिस्कस करूयात. त्यातल्या काही बेसिक कन्सेप्ट आपण या व्हिडिओ मधून जाणून घेणार आहोत. सप्लाय अंडर द जीएसटी हे चॅप्टरचं नाव आहे. सो लेट्स ट्राय टू अंडरस्टँड द कन्सेप्ट. सो व्हॉट इज टॅक्सेबल इव्हेंट अंडर द जीएसटी? जीएसटी मध्ये टॅक्सेबल इव्हेंट कशाला म्हणायचं है ना? So taxable event is any transaction or occurrence that result into tax consequence. फार सोप्या शब्दात सांगितलंय. टॅक्स लावायची घटना म्हणजे कुठली घटना की ज्या केसमध्ये एखाद्या व्यवहारामध्ये टॅक्स लावलं जातं किंवा लावणं आवश्यक होऊन जातं. ठीक आहे. फॉर एक्झाम्पल मी हॉटेलमध्ये गेलो आणि तिथे फूड घेतलं, लंच ऑर डिनर, आणि त्या केसमध्ये जेवण झाल्यानंतर हॉटेलच्या मालकाने किंवा मॅनेजरने माझ्या हातात एक फंटॅस्टिक बिल दिलं 1200-1500 रुपयाचं, ज्यामध्ये मला लक्षात आलं फूडच्या कॉस्टच्या व्यतिरिक्त काहीतरी ऍडिशनल ऍड केलेलं आहे अँड दॅट इज नथिंग बट जीएसटी. CGST आणि SGST त्या बिलामध्ये लागलेला असेल. सो हे तर लक्षात येत आहे की जेव्हा केव्हा कुठला तरी व्यवहार होतोय ज्या केसमध्ये गव्हर्नमेंटनी प्रिस्क्राईब केलेलं आहे, सांगितलेलं आहे की या व्यवहारामध्ये टॅक्स लावलं गेलं पाहिजे, जीएसटी लावलं गेलं पाहिजे या व्यवहारामध्ये, त्या व्यवहाराला किंवा त्या पर्टिक्युलर व्यवहारातून उत्पन्न होणाऱ्या त्या घटनेला आपण म्हणणार आहोत टॅक्सेबल इव्हेंट. ठीक आहे. सो बिफोर लिव्हिंग एनी टॅक्सेबल इव्हेंट नीड टू बी असर्टेन्ड. कायदा असं म्हणतो की जेव्हा एखाद्या विशिष्ट ठिकाणी टॅक्स लावायचा आहे याआधी सगळ्यात महत्वाचं आहे की तुम्हाला टॅक्सेबल इव्हेंट आहे की नाही हे ठरवणं. इट इज अ फाउंडेशन स्टोन ऑफ द एनी टॅक्सेशन सिस्टम. इट डिटरमाइन द पॉइंट ॲट विच द टॅक्स शुड बी लेव्हिड. ठीक आहे. सगळ्यात महत्वाचं एखादं पर्टिक्युलर पॉइंट ऑफ टॅक्स आहे की नाही हे ठरवणं आणि त्यानंतर त्यावर टॅक्स लावणं. एखाद्या व्यवहारामध्ये टॅक्स लागणार आहे की नाही हे ठरवणं कायद्यानुसार सर्वात आधी गरजेचं आहे. आणि त्यानंतर टॅक्सेशन सिस्टीमनुसार CGST किंवा SGST किंवा IGST त्या पर्टिक्युलर व्यवहारावर लावलं जाणार आहे. अँड सपोज इफ इट हॅपन्स टू बी युनियन टेरिटरी ट्रान्झॅक्शन तर त्या केसमध्ये UTGST सुद्धा पिक्चरमध्ये येऊ शकतं. पुढच्या पॅराग्राफमध्ये जाऊ. अंडर द अर्लियर इनडायरेक्ट टॅक्स रेजिम, पूर्वीच्या कर पद्धतीमध्ये, द फ्रेमवर्क ऑफ द टॅक्सेबल इव्हेंट इन द व्हेरियस स्टॅट्यूट वॉज प्रोन टू द कॅटेना ऑफ इंटरप्रिटेशन रिझल्टिंग इन द लिटिगेशन सिन्स द डिकेड. आपल्याकडे पूर्वीची जी कर पद्धत होती, अनेक विविध व्हरायटीचे टॅक्सेस आपल्याकडे होते, जसं की सेंट्रल सेल्स टॅक्स 1956, सेंट्रल एक्साइज ऍक्ट 1944, सेंट्रल एक्साइज अँड टॅरिफ ऍक्ट 1985, आणि अशाच पद्धतीने महाराष्ट्र व्हॅट कायदा सुद्धा आपल्याकडे होता महाराष्ट्रामध्ये. त्यामुळे हे विविध कायदे आणि त्यामध्ये विविध टॅक्सेबल इव्हेंट असायचे, ज्यामुळे अनेक वेळा गोंधळाची परिस्थिती निर्माण व्हायची आणि ही अशी परिस्थिती अनेक दशकं आपल्याकडे होती. त्यामुळे आता ही परिस्थिती जीएसटीच्या इंट्रोडक्शनमुळे बदललेली आहे. सो पुढे म्हटलंय, कॉन्ट्रोवर्सीज लार्जली रिलेटेड टू द इश्यूज लाईक वेदर द पर्टिक्युलर प्रोसेस अमाउंटेड टू मॅन्युफॅक्चर ऑर नॉट, वेदर sale was predetermined sale, whether a particular transaction was a sale of goods or a rendering of a services. अशा घटना कॉन्ट्रोवर्सी मध्ये फॉल व्हायच्या. काय व्हायचं की एखादा व्यवहार व्हायचा की ज्यामध्ये फॉर एक्झाम्पल आपण पुढे भविष्यात बघणार आहोत रुटीन बॅचेस मधून, की फॉर एक्झाम्पल सेल ऑफ सॉफ्टवेअर, एखादा सॉफ्टवेअर बनवून विकला असेल तर त्यावर एक्साइज ड्युटी लावायला पाहिजे का मॅन्युफॅक्चर म्हणून, की जेव्हा विकलंय त्यामुळे सेल्स टॅक्स लावायला पाहिजे. बरं, सेल्स टॅक्स लावायचं मग केंद्र सरकारचं सेंट्रल सेल्स टॅक्स लावायचं की व्हॅल्यू ॲडेड टॅक्स लावायचं, किंवा जर सॉफ्टवेअरची सेवा दिली जात असेल तर सर्व्हिस टॅक्स लावायचं का. अशा द्विधा मनस्थितींमधून
पूर्वीच्या कर पद्धतीमुळे मध्ये अनेकांना जावं लागायचं आणि त्यामुळे फार कठीण परिस्थिती होऊन जायची की एखाद्या व्यवहारामध्ये मॅन्युफॅक्चर झालंय का, की सेवा दिली गेली आहे, की सेल टेक प्लेस झालंय, हे लक्षात यायचं नाही. ठीक आहे. त्यामुळे फार महत्वाचं आहे की एकतर सगळ्यात आधी ट्रान्झॅक्शन आयडेंटिफाय करणे आणि टॅक्सेबल इव्हेंट डिटरमाइन झाल्यानंतर त्यानुसार टॅक्स लावणे. पूर्वीच्या काळी काय होतं मित्रांनो, की सपोज मॅन्युफॅक्चरिंग जर होत असेल तर आपल्याकडे भारतामध्ये सेंट्रल सेल्स टॅक्स ऍक्ट 1944, ठीक आहे, असा कायदा अस्तित्वात होता जो सेंट्रल एक्साइज ड्युटी त्या गुड्सवर मॅन्युफॅक्चर झाल्यानंतर लावायचा. त्यानंतर आपल्याकडे इंटरस्टेट ट्रान्झॅक्शनसाठी दोन राज्यांमध्ये होणाऱ्या खरेदी विक्रीच्या व्यवहारांसाठी पूर्वीच्या काळी सेंट्रल सेल्स टॅक्स ऍक्ट 1956 हा कायदा होता, ज्यानुसार सेल जर झालं असेल एखाद्या गुड्सचं तर सेलरनी बायरला सेल्स टॅक्स लावणं आवश्यक होऊन जायचं. हाच जर ट्रान्झॅक्शन महाराष्ट्रामध्ये झाला असेल सेल अँड परचेस ऑफ गुड्सचा तर त्या पूर्वीच्या काळी आपल्याकडे महाराष्ट्र व्हॅल्यू ॲडेड टॅक्स असा कायदा अस्तित्वात होता. त्यामुळे अनेक वेळा पूर्वीच्या केसेसमध्ये कॉन्ट्रोवर्सीज अराईज किंवा उत्पन्न व्हायची आणि त्यामुळे एखादा व्यवहार सेल आहे, मॅन्युफॅक्चर आहे की सर्व्हिस आहे हे ठरवणं अतिशय कठीण जायचं. अजून एक उदाहरण घेऊयात. फॉर एक्झाम्पल रेस्टॉरंट सर्व्हिसेस जर एखादी व्यक्ती घेत असेल, रेस्टॉरंट म्हणजे फूड जिथे बनवलं जातंय फूड, अन्न, आणि ते जर रेस्टॉरंट फूड सप्लाय करत असेल तर वेदर इट इज मॅन्युफॅक्चर ऑर वेदर इट इज सेल ऑर वेदर इट इज रेंडरिंग ऑफ द सर्व्हिसेस हे ठरवणं अतिशय कॉन्ट्रोवर्सीचा विषय होता. आणि जीएसटी कायद्याच्या इंट्रोडक्शनमुळे हा विषय बऱ्याच अंशी कमी झाला आहे आणि त्यामुळे टॅक्सेबल इव्हेंट फार महत्वाचा भाग आहे जीएसटी कायद्याअंतर्गत. पुढच्या स्लाइडवर आपण जाऊयात, अधिक माहिती घेऊयात. ठीक आहे. सो सप्लाय ऑफ गुड्स बद्दलच अजून थोडीशी अतिरिक्त अजून माहिती घेणार आहोत. The GST law resolve this issue by laying down the comprehensive taxable event that is supply. जीएसटी कायद्यामध्ये कायदा असं म्हणतो की हे जे काही पूर्वी कॉन्ट्रोवर्सी व्हायची, मॅन्युफॅक्चरिंग आहे की सेल आहे की सर्व्हिस आहे हे ठरवणं कठीण जायचं. त्यामुळे आता एक सरसकट शब्द जीएसटी कायद्याअंतर्गत देण्यात आला आहे आणि त्या शब्दाला, त्या इव्हेंटला किंवा टॅक्सेबल इव्हेंटला एक छान असं नाव दिलं गेलंय, दॅट इज सप्लाय. आणि त्यामुळे टॅक्सेबल इव्हेंट अंडर द जीएसटी इज सप्लाय. एका वाक्यात उत्तर असं देता येईल. ठीक आहे. सो सप्लाय कशाच असू शकतं? सप्लाय कुड बी ऑफ द गुड्स. एखादी व्यक्ती एखाद्या दुसऱ्या व्यक्तीला माल विकते आहे किंवा एखादी व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीला सेवा प्रदान करते किंवा एखादी व्यक्ती गुड्स पण विकते आणि ऍट अ सेम टाइम सर्व्हिस सुद्धा प्रोव्हाइड करते आहे. या तिन्ही कन्सेप्ट सप्लायच्या टर्मिनॉलॉजीमध्ये समाविष्ट करण्यात आलेल्या आहेत. ठीक आहे. सो पुढे अजून जाणून घेऊयात काय दिलं मित्रांनो. व्हेरियस टॅक्सेबल इव्हेंट नेमली, खाली दिलेले सर्व इव्हेंट सप्लायच्या टर्मच्या अंडर फिट बसतात असं त्यांचं म्हणणं आहे. पाहूयात काय ते. सो व्हेरियस टॅक्सेबल इव्हेंट आर मॅन्युफॅक्चर, मालाचं उत्पादन करणं, सेल, मालाची विक्री करणं, रेंडरिंग ऑफ सर्व्हिसेस, सेवा प्रदान करणे, परचेसेस म्हणजे एखाद्या व्यक्तीने जर माल खरेदी केला असेल दॅट इज ऑल्सो नाव सप्लाय. एंट्री इन टू द टेरिटरी ऑफ द स्टेट, एखाद्या विशिष्ट राज्यामध्ये प्रवेश करणं हे सुद्धा सप्लायच्या टर्मिनॉलॉजीमध्ये समाविष्ट केलेलं आहे. ठीक आहे. आणि पुढे म्हटलंय की ह्या सगळ्या गोष्टी पूर्वी जीएसटीच्या आधी विविध कायद्यांतर्गत होत्या, आता ह्या जीएसटी कायद्याअंतर्गत काय केल्या आहेत, समाविष्ट केलेल्या आहेत. सो आफ्टर द इंट्रोडक्शन ऑफ द जीएसटी दीज transactions are now part of the word or term supply. ठीक है. So this is very important concept, my friend. Last line I will be reading for you, and then there is one more next last slide. After that, this topic will be over, and hope you will be understanding the whole concept which we have discussed so far.
So GST law by levying the GST law by levying the tax on the supply of the goods and services depart from the historically understood concept of taxable event, such as under a variety of the laws, state VAT laws, excise laws, service tax laws, that is sale, manufacture and the provision of services respectively. थोडक्यात काय तर जीएसटी कायदा जो आहे यांनी एकच एक महत्वाची कन्सेप्ट इव्हॉल्व केली आहे की ज्याचं नाव आहे सप्लाय. पूर्वी या सप्लाय मध्ये विविध कायद्यांतर्गत टॅक्सेबल इव्हेंट वेगवेगळे असायचे. ठीक आहे. सो एक्साईज ड्युटीच्या केसमध्ये एक्साईज लॉ ऍप्लिकेबल असायचा. ठीक आहे. किंवा सर्व्हिस टॅक्स कायद्याप्रमाणे आपल्याकडे असायचा. किंवा महाराष्ट्र व्हॅट महाराष्ट्र व्हॅल्यू ॲडेड टॅक्स या कायद्यानुसार चार्ज केला जायचा आणि त्या कायद्याअंतर्गत त्याचे टॅक्सेबल इव्हेंट वेगवेगळे होते. सपोज जर महाराष्ट्रामध्ये जर एखाद्याने माल विकलं, महाराष्ट्रामध्ये बायर आणि सेलर दोन्ही महाराष्ट्रातले, तर महाराष्ट्र गव्हर्नमेंटच्या केसमध्ये त्या केसमध्ये स्टेट व्हॅट लेवी करायचं सेलवर. ठीक आहे. किंवा मालाचं जर उत्पादन झालं देशांतर्गत तर त्यावर नवीन प्रोडक्ट जर तयार झाला असेल तर एक्साईज ड्युटी लागायची. सेंट्रल एक्साईज ऍक्ट 1944 आणि सेंट्रल एक्साईज अँड टॅरिफ ऍक्ट 1985 प्रमाणे. त्या व्यतिरिक्त पुराण्या केसमध्ये जुन्या केसमध्ये सर्व्हिस टॅक्स लॉ हा फायनान्स ऍक्ट 1994 प्रमाणे लावला जायचा. जर एखाद्या व्यक्तीने दुसऱ्या व्यक्तीला जर सेवा प्रदान केली असेल तर असे वेगवेगळे कायदे आपल्याकडे होते. आणि आता जीएसटीमुळे मोदींनी नारा दिला होता, मोदी साहेबांनी, की वन नेशन वन टॅक्स अशी कन्सेप्ट आपण देशामध्ये लागू करत आहोत, ज्यामुळे फार काम सगळ्यांचं सोपं होणार आहे. 2017 1 जुलै या रोजी जीएसटी कायदा सबंध देशामध्ये लागू करण्यात आला. कालांतराने जम्मू काश्मीर स्टेटला सुद्धा हा कायदा लागू करण्यात आला. ठीक आहे. त्याबद्दल माहिती तुम्ही अधिक माहिती घेऊ शकता ऑनलाईन सुद्धा जाऊन. शेवटचं पॅराग्राफ आपण संपूयात. इन जीएसटी रिझिम, जीएसटीच्या कालखंडामध्ये जेव्हा जीएसटी लागू केलं, एंटायर व्हॅल्यू ऑफ द सप्लाय ऑफ गुड्स अँड ऑर सर्व्हिसेस इज टॅक्स्ड इन इंटिग्रेटेड मॅनर. ठीक आहे. संपूर्ण व्हॅल्यू जी काय असेल, जी व्हॅल्यू कशाची असू शकते मित्रांनो, ही सप्लाय ऑफ गुड्स सेल केलंय किंवा सप्लाय केलंय सेलरनी बायरला, त्याची व्हॅल्यू जी असेल त्या पूर्ण व्हॅल्यूवर काय लागणार, जीएसटी लागणार. किंवा एखाद्या सर्व्हिस प्रोव्हायडरनी सर्व्हिस जर दिली असेल सर्व्हिस रिसिव्हरला, तर त्या केसमध्ये सुद्धा जीएसटी लागू होणार. ठीक आहे. पूर्वीच्या केसमध्ये हे सगळं इंडिपेंडंट चालत होतं. ठीक आहे. म्हणजे जर पूर्वी मॅन्युफॅक्चर असेल तर एक्साईज ड्युटी लागायची, सेल असेल तर सेल्स टॅक्स लागायचे सेंट्रल किंवा स्टेट गव्हर्नमेंटचे, आणि सर्व्हिस असेल तर सर्व्हिस टॅक्स लागू व्हायचं. आता सगळीकडे एकच गोष्ट लागू होणार. तुम्ही काहीही करा, मॅन्युफॅक्चर करा, सेल करा, सर्व्हिस द्या, तुम्हाला जीएसटी लेवी केलं जाईल अशी एक कन्सेप्ट गव्हर्नमेंटनी 1 जुलैपासून जीएसटी कायद्याअंतर्गत मांडलेली आहे. त्यामुळे अतिशय सोपा असा हा कायदा आहे. आपण या जीएसटी कन्सेप्ट युट्यूब चॅनलला अनेक अशा पद्धतीच्या कन्सेप्ट शेअर करणार आहोत. सर्व विद्यार्थी मित्रांना विनंती आहे की या जीएसटी कन्सेप्ट आपण इतर विद्यार्थ्यांना सुद्धा आपल्या मित्रांना पाठवा, जेणेकरून त्यांनाही याचा लाभ घेता येईल. आपण जीएसटी फॉर कॉमर्स ग्रॅज्युएट हा कोर्स नुकताच नगरमध्ये लॉन्च केला आहे. ऑनलाईन ऑफलाईन दोन्ही पद्धतीने हा कोर्स आपण घेणार आहोत. जीएसटी स्कूल नवभारत प्रोफेशनल अकॅडमी येथे हा कोर्स आपण कंडक्ट करतो आहोत. खालील क्रमांकावर आपण अधिक माहितीसाठी व्हॉट्सॲप करू शकता आणि ह्या कोर्समध्ये एनरोल करून अधिक जीएसटी बद्दल माहिती घेऊन कोर्स कंप्लीट करू शकता, जेणेकरून तुम्हाला भविष्यात चार्टर्ड अकाउंटंटच्या फर्म्स, कंपनी किंवा ॲज अ अकाउंटंट म्हणून कोणत्याही ऑर्गनायझेशनमध्ये जॉब ऑपॉर्च्युनिटीज उपलब्ध होतील. खूप धन्यवाद. हा व्हिडिओ आपण सर्वांनी वेळ देऊन पाहिल्याबद्दल. कृपा करून यूट्यूब चॅनलला जरूर लाईक करा. अशा अधिकाधिक व्हिडिओ या यूट्यूब चॅनलवर येणार आहेत आणि इतर मित्रांना सुद्धा ही लिंक आपण
पाठवावी. थँक्यू.